त्याच्यामधनं एक जबाबदारीची जाणीव मला असं वाटतं की माझ्यावर जास्त होती की मला आणखीन चांगल्या पद्धतीनं काय काम करता येईल की जेणेकरून माझ्यासोबत जे माणसं काम करत आहेत ते लोक ग्रो कसे होतील, त्या लोकांची प्रगती कशी होईल, त्या लोकांचं डेव्हलपमेंट कसं होईल, त्या अनुषंगानं ही जे काही काम आहे LICचं डेव्हलपमेंट ऑफिसर याचा अर्थच आहे की तुम्हाला समोरच्या लोकांना डेव्हलप करायचं, त्यांना तुम्हाला विकसनशील करायचे, त्यांना विकसित करायचे, त्यांना प्रोग्रेसिव्ह बनवायचे. आणि ते प्रोग्रेसिव्ह बनवत असताना त्या माणसाला त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे तुम्ही आता कपडे घालण्यापासून तर कसं बोलायचं, तर कोलगेट कोणतं वापरायचं, तुमच्या अंगाच्या भाषेवरून तुम्ही साबण वापरलं इतकंच आम्हाला सांगावं लागतं एजंटला. कारण हा जो माणूस आलेला आहे त्याला LICचं काही नॉलेज नाही, त्याचं शिक्षण कमी झालेलं आहे, जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये तो टक्के टोंपे खाऊन बाहेर आलेला आहे. पण त्याच्या मनात एक इच्छा आहे की त्याला काहीतरी बनण्याची इच्छा आहे, काहीतरी प्रगती करण्याची इच्छा आहे. ज्या माणसामध्ये ही इच्छा आहे आम्हाला फक्त एकच पाहिजे की त्याची इच्छा कितपत आहे हे फक्त हेरतो. जे डेवून मी काय म्हणतो त्याचं मी शिक्षण बघित नाही, त्याची जात बघत नाही, त्याचं किती बॅकग्राऊंड ते बघत नाही, त्याची इच्छा किती. समजा त्याची इच्छा चांगली असेल तर मी ती पकडतो त्याला, आणि ती एकदा त्याची इच्छा तुम्ही पकडली की त्या माणसाला डेव्हलप करण्यासाठी, त्या माणसाला विकसित करण्यासाठी मी स्वतः झोकून देतो. मग मी हे बघत नाही की हा एजंट माझा कोण आहे ना, कितपत काम करायला काय करायला. म्हणजे तुम्ही आता नानाने त्याला सांगितलं समजा नानाचं, तर त्या नानाच्या तर नानाच्या केसमध्ये म्हणजे पूर्ण ताकदीनं आपण याचं काम झालं पाहिजे ही आपण एक भूमिका ठेवली. आता 2 दिवसापूर्वी ब्रँचमध्ये आपल्याकडे अनुप खंडेलवालचं एक प्रपोजल होतं आणि त्या प्रपोजलमध्ये डिव्हिजनचं प्रपोजल होतं. 25 लाखाची केस होती, 1.25 लाख प्रीमियम, आणि त्याचं ते कॉम्पिटिशनमध्ये बसण्यासाठी 6 वीकमध्ये फोन का होता की तुम्ही बघितलं याचं. मी म्हणला कमी काम करणारा माणूस आहे, रेग्युलर एजंट नाही आहे, पण याचं हे प्रपोजल पास झाला कॉम्पिटिशनला क्वालिफाय होतो. कारण त्यानं हेल्थ इन्शुरन्स 2 पॉलिसी केली होती, एक काम थांबलं होतं. मी मॅनेजर सेल्सला फोन केला रामचंद्रन साहेबांना. साहेब म्हणलं हे संध्याकाळी 6:30 वाजले, सर तुमको करणे का छे? ते म्हणलं नाही रे नाही हो, अभी सब गए होंगे. ॲक्च्युली मॅनेजर मी घरी गेलो होतो निघून, कारण त्याचं काहीच नव्हतं. साहेब घरी गेले, नवीन आलेले साहेब सतीश म्हणून, घरी गेले, रूमवर कपडे वगैरे काढून फ्रेश झाले. मी जेव्हा फोन केला मॅनेजर सेल्सला, त्याने त्या NBला फोन केला मॅनेजरला, आणि तो मॅनेजर पुन्हा वर गेला, त्याने डिसिजन टाकला. मित्रांनो हे कसं हे बॅक ऑफिसचं काय तुमच्या लक्षात येणार. औरंगाबादला डॉक्टर साहेब कोठाळे मॅडमचं एक त्याच्या मिस्टराचं एक प्रपोजल होतं, फार ऐतिहासिक. म्हणजे हे गेल्या नोव्हेंबरपासून एक पेंडिंगमध्ये. काय झालं त्या बाईला माहितीच नाही की डिओचा रोल काय असतो. तिला असं वाटलं की ऑफिसमध्ये गेलं की ऑफिसच्या हिशोबाने काम होतंय, साहेब जाणलं आले, साहेब काय करतील. पण मी बघतो नाही तो काय चाललंय काय नाही, ते प्रपोजल होईच ना, का होईना. मग मी ते जूनपासून घेतलं माझ्या हिशोब, हे आता करायचं आपल्याला. ती जुनी BOC रद्द झालेली, दुसरी भरलेली, ते ऑप्शन 1मध्ये ते प्रपोजल पास करून घेतला. म्हणतो तिथं आपल्या इथून जे गेल्या मॅडम आहेत ना, दीक्षित मॅडम, ती दादा मॅनेजर NB, त्यांच्याकडनं पर्सनल रिलेशनवर ती केस पास करून घेतली. पास झाल्यानंतर ती ऑप्शन 1ने 855 टेबल 25 लाखाची केस पास झाली. पास झाल्यानंतर काय झालं, ती बाईला कोणतरी सांगितलं आपल्या त्या कोठाळे मॅडमला की ऑप्शन 2 चांगला असतो. एजंट जुनी आहे त्यासोबतचे एजंट, पण तिला काही फार जास्त काही त्याच्यातली माहिती नाही. ऑप्शन 2 चांगला असतो म्हणलं तर तिने मला फोन केला, सर ऑप्शन 2 चांगला आहे. हो मला मॅडम ऑप्शन 2 चांगला आहे. सर आपला हाच पाहिजे होता, इन्क्रीज इन शूट. म्हणलं ठीक आहे मॅडम, काय हरकत नाही. आता बघा केस पास झालेली आठवा, आता नंबर द्यायचं त्या असतील ते आमचे ऑप्शन 2. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. बघा कधीसुद्धा तुम्ही समोरच्या माणसाचं ऐकून घेणं गरजेचं. मी माझ्या एजंटांना माझे गुरु समजतो, मी मागे सांगितलं बऱ्याच ठिकाणी, कारण हे शिकण्यासाठी तुम्हाला भरपूर याच्यात मिळत राहा. मी काय केलं, कुठे म्हणलं तरी काहीच म्हणलं, तुम्ही आता ब्रँच जा म्हणलं, एक अर्ज लिहा आणि सांगा की मला ऑप्शन 1 न मला 2 पाहिजे. ती गेली ब्रँचला, ब्रँचला गेल्यानंतर त्यांनी पाठवून दिलं. जसं ते ऑप्शन 2 टाकलं, त्यांनी डिव्हिजनला गेलं. ऑफिसवाले काय करतात बघत नाही, ते सर्व मशीन ओरिएंटेड काम आहे. आधी काय सांगितलं मला NBवाल्यांनी, डिव्हिजनवाल्यांनी, तुम्ही फक्त पत्र आणा, बॅनरला जाऊन रिव्ह्यू स्लिप अपडेट करा, ऑप्शन 1 चं 2 करा, आम्ही केस लगेच पास करून टाकतो, असं बोलले आम्हाला. मॅडम गेल्या, त्यांनी ते केलं, रिव्ह्यू स्लिप चेंज करा, डिव्हिजनला गेल्या, ऑप्शन 2 टाकलं जसं कॉम्प्युटरला. त्याची जी समस्या होती 25 लाखाची ती झाली मित्र 48,50,000, जवळ डबलच झाली. मग त्याच्यामध्ये काय आहे, मशीनमध्ये काही आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या काही गोष्टी आहेत. हँडरायटिंग LICचं हँडरायटिंग एवढं पॉवरफुल आहे, तो विषयांतर व्हायला. पण तुमच्या आता हे लक्ष घालून सांगतो मला मी की डेव्हलप ऑफिसरला काय काय मागचे रूल काय काय असतात त्याचे. तर ते 48